मंडळी, सत्तरीची सेल्फी या माझ्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आता 14 सप्टेंबर येतो. 14 सप्टेंबर हा हिंदी दिवस आणि त्याच्या अलीकडचा हा सध्याचा जो चालू आहे तो हिंदी पंधरवडा. म्हणजे या काळात बरं का बऱ्याचशा अशा ऑफिसातनं वगैरे म्हणजे काही हिंदी निबंध लेखन किंवा वक्तृत्व स्पर्धा वगैरे अशा चालतात आणि त्याच्यासाठी त्यांना बक्षिसं दिली जातात आणि उद्देश हा की हिंदीचा प्रचार प्रसार जास्त व्हावा. ऑब्व्हियसली आता त्याची थोडीशी आपण जर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितली तर जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा इंग्रज गेले, पण इंग्रजी भाषा ठेवून गेले. परंतु काय ज्ञान विज्ञान आपलं जे आहे ते सगळं इंग्रजीत असल्यामुळे एकदम काही इंग्रजीला टाळता येणं कधीच शक्य नाही. आणि पण याचा अर्थ आपल्या देशाची आपली भाषाच असता कामा नये असंही नाही, कारण की जगात सर्व देशांची आपापली एक राष्ट्रभाषा असते. तर त्या दृष्टीने भारताची कुठली असावी, तर त्यावेळच्या सरकारने सुरुवातीलाच पहिला हा विचार केला की अशी भाषा की जी जास्तीत जास्त लोकांना बोलता येते आणि जी जास्तीत जास्त लोकांना समजते, आणि अशी एकच भाषा आहे ती म्हणजे हिंदी. त्यामुळे हिंदीला राष्ट्रभाषा असं समजून आपण प्रसारित करावं असा तो त्यावेळेस निर्णय घेण्यात आला आणि अशा रीतीने हिंदीचा हा प्रचार प्रसार सुरू झाला. आणि तो त्यावेळेचं सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणजे आकाशवाणी. त्यामुळे आकाशवाणी त्याच्यात एक महत्त्वाचा रोल होताच, ही गोष्ट खरीच. पुढे 77 साली मी आकाशवाणीत लागलो आणि मी स्वतः आकाशवाणीत काम करू लागल्यानंतर मला वर्षभरांनी लक्षात आलं की हिंदीचं महत्त्व, आकाशवाणीचं महत्त्व वगैरे वगैरे. आणि बरं का आकाशवाणीत आम्ही काही कार्यक्रम असतात ते राष्ट्रीय कार्यक्रम असतात. म्हणजे आम्ही बरेचदा आमचे स्वतःचे कार्यक्रम दिल्यानंतर 8:45 पासून ते 10पर्यंत किंवा 10:30पर्यंत राष्ट्रीय कार्यक्रम चालायचे आणि शेवटी वगैरे वगैरे. तर त्या राष्ट्रीय कार्यक्रमात माझा असा समज होता की हे कार्यक्रम सर्व देशभर सर्वत्र वाजत असणार आहे. पण ते तसं नाही आहे. त्यातल्या हिंदी बातम्या ज्या आहेत ना त्या तामिळनाडूत अलाउडच नाहीत. म्हणजे अहो काय आहे, हिंदी भाषा देशभर सगळ्यांना जरी पसंत पडत असली, कळत असली तरी साऊथमध्ये तिचं ज्ञान आणि तिची जाणीव कमी आहे आणि नॉर्थ ईस्टमध्ये पण कमी आहे. आणि त्यातल्या त्यात तामिळनाडूत तर नुसती आवडत नाही अशातलं भाग नाही तर द्वेष आहे. आम्ही एका ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मी एकाला तिथल्याच प्रोड्युसरला विचारलं, म्हणलं असं काय रे तुमच्याकडे, म्हणजे आता प्रत्येकाला प्रत्येकाचा कार्यक्रम आवडीचा असतो अशातला भाग नाही. आपण काही कार्यक्रम आवडतात ऐकतो, काही नाही आहे. म्हणलं ते जरा हिंदी जर बुलेटिन टेलिकास्ट केलं, आपलं ब्रॉडकास्ट केलं तर काय बिघडलं. तर म्हणलं वेडायस, जर म्हणलं आमच्या केंद्रानं जर हिंदी जर का बुलेटिन जायला लागलं ना तर लोक मोर्चा करतील, आम्हाला काम करणं अशक्य होईल, जाऊन टाकले, कारण की भयंकर हिंदी द्वेष आहे. मग मी त्याला विचारलं काय रे मी मध्ये बघितलं तो हिंदी सिनेमा दीवार, त्याची तुमच्याकडे काही रौप्य महोत्सव झाला. तर म्हणलं हो, दीवारचाही झाला, शोलेचाही झाला. म्हणजे हिंदी सिनेमा आम्ही बघतो ते सिल्वर ज्युबिली होतात, आमच्याकडे हिंदी सिनेमे प्रोड्यूससुद्धा होतात, परंतु दिल्लीवरनं किंवा इकडनं हिंदी बातम्या हे आम्ही आमच्याकडे सहन करू शकत नाही. एनिवे असं ही गोष्ट आहे खरी आणि आजपर्यंत तिथं काही परत काही त्याच्यानंतर मी वाद घातला नाही. आणि पण हे सत्य आपल्याला स्वीकारायला पाहिजे. पण हे हळूहळू हिंदीचा प्रचार आणि प्रसार तर वाढवायलाच पाहिजे. पुढे काही वर्षांनी मी दूरदर्शनला गेलो. दूरदर्शननंतर माझी बदली झाली मिझोरामला, तो नॉर्थ ईस्ट इंडिया बरं का. तर तिथं मी जेव्हा गेलो ना तेव्हा आमची ओळखच मुळे म्हटलं आय एम फ्रॉम दूरदर्शन. तर दूरदर्शन म्हणलं तर तसं म्हणजे काय नाही का. तर मग बाकीचेच कोणी सांगितलं फ्रॉम इंडियन टेलिव्हिजन. हो इंडियन. मग त्यांना दूरदर्शन हा शब्दसुद्धा एवढा लक्षात येत नव्हता किंवा पटत नव्हता. इंडियन टेलिव्हिजन म्हटलं की त्यांना सगळ्यात लक्षात यायचं. हिंदी भाषा तर समजण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. पण बरं का तिथं मी बघितलं त्यांना हिंदी कळत नाही, पण इंग्लिशनं कळतं म्हणजे फार त्यातले भारी आहेत अशातला मागणी पण समजतो. आणि त्यांचे जेवढे काय सोशल इव्हेंट्स किंवा गॅदरिंग्स वगैरे आम्ही बघायचो त्यावेळेस काय असायचं तर त्यांचे ते लोकल मिझो काय थोडंसं प्रहसन किंवा काय गाणी नाच वगैरे आणि इंग्लिश गाणी म्हणजे मायकेल जॅक्सन, मॅडोना वगैरे ह्यांची गाणी मात्र त्या अगदी आवर्जून म्हणजे त्यांच्या कार्यक्रमात सादर व्हायची. हिंदी गाणी नाही. त्याच्यामुळे काय करणार आता. पण बरं का हे आम्ही गेलो तेव्हा ही जी लोकं आहेत ना त्यांनी आणखीन एक आम्ही जेव्हा इंडियन टेलिव्हिजन वगैरे आमची ओळख झाल्यानंतर ते म्हणायचे की काय रे तुम्ही एक 5-7 वर्षापूर्वी त्याच्यापूर्वी मी गेलो तो 94 साली, त्याच्या आधी 6 वर्षापूर्वी ख्रिश्चनिटीला मिझोराममध्ये 100 वर्ष पूर्ण झाली. तर त्यानिमित्ताने BBC टीम मिझोराममध्ये राहिली 15 दिवस. त्यांनी खूप शूटिंग केलं आणि त्याच्यावर एक फार मोठी कॉम्प्रिहेन्सिव्ह डॉक्युमेंटरी BBCवरनं टेलिकास्ट झाली. पण दुर्दैवाने त्यावेळेस दूरदर्शनने काही त्याच्यावर विशेष कार्यक्रम केला नाही. ही गोष्ट तिथले आम्हाला जेव्हा जेव्हा कोणी भेटायचं तेव्हाच ते लोक सांगायचे
क्या युअर टेलिव्हिजन डिडंट टेलिकास्ट एनी प्रोग्राम व्हेअर एज BBC टेलिकास्ट. म्हणलं आता काय त्याला आमच्याकडे काही तसं उत्तर नव्हतं. पण लगेच दूरदर्शनचा त्या थोड्या दिवसात LPT आणि VLPT म्हणजे अगदी स्मॉल, कारण की तो सगळा डोंगराळ एरिया असल्यामुळे त्या VLPT सुरू झाल्या आणि सगळीकडे थोड्याच दिवसात दूरदर्शनचा प्रसार झाला. आमचंही केंद्र चालू झालं. केंद्रातले काय कार्यक्रम क्रिएट होते वगैरे अशातला बघ नाही, पण त्या लोकांचे होते. म्हणजे त्यांचं नाच, त्यांचे गाणे, त्यांचे डॉक्टर, त्यांचे लॉयर, त्यांचे तिथले सेलिब्रिटी, त्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे वगैरे. त्यामुळे स्वतःचा कार्यक्रम असल्यामुळे ते सगळे लोक अगदी कौतुकाने आमचा दूरदर्शनचे कार्यक्रम बघायचे. आणि ऑफकोर्स दूरदर्शनच्या बरोबर मग नॅशनल प्रोग्राम यायचेच. नॅशनल प्रोग्राममध्ये कुठले प्रोग्राम विशेष पॉप्युलर होते तर ते म्हणजे छायागीत, हिंदी फिल्मी गाण्याचा कार्यक्रम आणि हिंदी सिनेमे. त्यांना हिंदी जरी कळत नसलं तरी हिंदी सिनेमातले हिरो, व्हिलन, हिरोईन, त्यांचं प्रेम प्रकरणं, त्यांचं ते मारामारी, डिशाव ते सगळ्यांना आवडायचं. आणि हिंदी फिल्मी गाणी आवडायची आणि सोबत ऑल इंडिया रेडिओ होतंच, त्यामुळे तर ती गाणी तिथनं ऐकू पण यायची. आणि तुम्हाला सांगतो, एक वर्ष दीड वर्षांनी आम्ही जेव्हा असे कुठल्या सोशल इव्हेंट्सला किंवा गॅदरिंगला वगैरे जायचो तेव्हाच त्याच्यातनं 2-4 हिंदी गाणीसुद्धा ते सादर करायचे. म्हणजे मला एक चांगलं आठवतं आहे, त्यावेळेस 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटाची गाणी तिथं खूप पॉप्युलर होती. मग ती गाणी ही मंडळी जरी हिंदी कळत नसलं तरी ते गाणी म्हणायची. मग ते कोणी भेटलं की म्हणायचं, एक लडकीने, लडकी मीन्स गर्ल नो, येस म्हटलं, येस यू आर राईट. आणि मग ते समय का ये पल, व्हॉट इज समय, तर त्यांना आम्ही समजावून सांगायचो. मग त्यांना हे शब्दांचा अर्थ जरी माहिती नसला तरी ती गाणी पाठ होती, ती चाली त्यांना आवडायचे. हिंदी सिनेमे ते बघून त्यांना काय कळत होतं, काय चाललं ते. आणि अशा रीतीने हिंदी फिल्म आणि हिंदी गाणी यांनी त्यांना आपल्या पंचायत घेतलं म्हटलं तरी चालेल. आणि आता हळूहळू माझ्या अंदाजे तिथं हिंदीचा द्वेष तर कमी झालेलाच आहे, कारण की गाणी आणि हे त्यांना सगळ्यांनाच आवडतात, त्यामुळे प्रश्नच भेटला. आता थोडं थोडं त्यांना हिंदी नक्की कळत असेल असा माझा अंदाज आहे. पण थोडक्यात म्हणजे याच्यासाठी मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्या हिंदी फिल्मचं आणि हिंदी फिल्मी गाण्यांचं. आता थोडंसं आणखीन हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह बघतो, सांगतो तुम्हाला. महात्मा गांधी होते ना, त्यांना सिनेमाचा राग होता. तेव्हा जेव्हा असे काही सिनेमा वगैरे बघितले ते म्हटले की हे जे नवीन तंत्रज्ञान आलं आहे ते कदाचित समाजघातक ठरू शकेल. त्यांना म्हणजे आपलं ते जुने प्रवचनं वगैरे वगैरे हेच पसंत होते आणि हे नवीन तंत्र आलेलं ते समाजघातक होईल का अशी त्यांना भीती वाटायची. त्यामुळे त्यांना सिनेमा काय प्रकार आवडत नव्हता. नेहरूंनी तसा त्यांना सिनेमाचा द्वेष नव्हता, पण सिनेमातून जास्तीत जास्त सामाजिक विषय घेऊन प्रचार व्हावा आणि चांगल्या सिनेमा फक्त व्हावेत अशी त्यांची इच्छा होती. आणि त्यांना बरं का हिंदी फिल्मी गाण्याचा राग होता म्हणजे काय, त्यांनाही भीती वाटत होती की काय हे हिंदी फिल्मी गाणी आहेत, ही थिल्लर असतात, ती लोकप्रिय होतील पटापटा, मग आपलं जे अभिजात संगीत आहे ते मागे पडेल. म्हणजे आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपलं संगीत, आपली भाषा हे सगळं पुढे जायला पाहिजे. तर त्याच्यासाठी हिंदी फिल्मी गाणी वगैरे जी आहेत ती आपल्याला आकाशवाणीवरून नको. त्याच्यामुळे अगदी सुरुवातीला आकाशवाणीवर हिंदी फिल्मी गाणी नसायची. पण त्यावेळेस मग काय रेडिओ सिलन आलं पुढं आणि थोड्या दिवसात लक्षात आलं की सगळे लोक आपले ते रेडिओ सिलनचा तिकडचा तो मोठा ट्रान्समिटर होता स्ट्रॉंग, ते ऐकतात आणि त्याच्यावरची गाणी पॉप्युलर झालेत. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपला थोडासा पुनर्विचार केला आणि मग विविध भारती आली. आणि आता विविध भारती किती लोकप्रिय आहे हे काही मी तुम्हाला सांगायची गरज नाही. तर सांगायचा उद्देश काय, तर ह्या हिंदी फिल्म्स आणि हिंदी फिल्मी गाणी यांनी सगळ्या देशाला एकत्र आणलेलं आहे. म्हणजे राष्ट्रीय एकता वगैरे जे आहे ना ते या हिंदी फिल्ममधनं झालेलं आहे. अर्थात या हिंदी भाषेचाही प्रसार व्हायला पाहिजे, प्रचार व्हायला पाहिजे, ही गोष्ट खरं. आणि त्याच्यासाठी बरं काय पार्लमेंटरी कमिटी असते. त्याच्या आता मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पार्लमेंटरीचं कमिटीचं काम कसं चालतं वगैरे सांगितलंच आहे. तर तशीच एक हिंदीची कमिटी आमच्याकडे मी गोव्याला असताना आली होती. तर त्यांचं बरं का ते नेहमीप्रमाणे ते त्यांचे 12 सदस्य, त्यांच्यातला सिनियर मोस्ट त्यांचा अध्यक्ष, आम्ही 3-4 ऑफिसेसचे म्हणजे मी दूरदर्शनचा एक, आकाशवाणी एक, टेलिकॉम आणि एक म्हणतो एक्साईज का असं कुठले तरी डिपार्टमेंटचे असे आम्ही 4 लोक. मग त्यांनी ते जे अध्यक्ष होते अतिशय सुंदर हिंदीत त्यांनी ओपनिंगला भाषण केलं की हिंदीचा प्रचार आणि प्रसार हा देशासाठी कसा आवश्यक आहे वगैरे वगैरे. मग ते झाल्यानंतर का शेवटी एक त्यांनी दम भरला. तो म्हणला की म्हणजे हम राष्ट्रपति को उत्तरदायी है आप जैसा नाही. म्हणजे त्यांनी असं सुचवलं की वी आर आन्सरेबल टू डायरेक्टली टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया अँड तुम्ही लोक जे आहात यू आर आन्सरेबल टू द युअर मिनिस्टर. म्हणजे
थोडक्यात मग आम्ही किती वरचे होते त्यांनी त्यांना आवाज आणून दिलं. तिथं मात्र मला थोडंसं हसू आलं बरं का. म्हणजे मी ती दाबलं हसू. अहो कारण काय माहिती का, आपल्या देशाचे जे राष्ट्रपती होऊन घेतले ना झाले आत्तापर्यंत, त्यातले 3 राष्ट्रपती असे आहेत की ज्यांना हिंदीच येत नव्हतं. आणि ज्यावेळेस आम्हाला तो दम भरत होते त्यावेळेचे राष्ट्रपती होते अब्दुल कलाम, नाही का. आणि अर्थात कलामसाहेब सगळ्यात ग्रेट आहेत आणि म्हणजे माझ्या दृष्टीने ते सगळ्यात उत्तम राष्ट्रपती होऊन गेले. पण त्यांना हिंदी येत नव्हतं. म्हणलं आता त्यांना कसं सांगणार की या लोक हिंदीचा कमी वापर करतात वगैरे वगैरे. एनिवे कलामसाहेब एवढे ग्रेट की त्यांनी पुढे त्याच्यानंतर थोडंसं हिंदी पण शिकायला सुरुवात केली होती. अर्थात तो थोरच मनुष्य होता. असो, तर सांगायची गोष्ट म्हणजे त्यांनी असं मला हे दिल्यानंतर मी कसं बसं आवरलं. त्याच्यानंतर बरं का, तर नेहमीप्रमाणे तुम्ही काय किती वापर करता, किती हिंदीचा उपयोग होतो तुमच्या कार्यक्रमातून, म्हणजे कार्यक्रमातून म्हणण्यापेक्षा तुम्ही जे पत्रव्यवहार करता वगैरे त्याच्यातून, तर त्याचं स्टॅटिस्टिक्स काय काय, किती पत्र आली, किती उत्तर दिली आणि कोणत्या भाषेत गेली वगैरे याचं उत्तर द्यायचं असतं. ते आम्ही आपापले दिले होते. मी सुद्धा माझे जे स्टॅटिस्टिक्स होतं ते आमचं सादर केलं आणि त्याच्यात 75-80% हे हिंदीत म्हणजे हिंदी किंवा लोकल भाषेत कम्युनिकेशन होतं. आता हे कसं काय, मी काय खोटं बोललो का? नाही, मी कधीच खोटं बोलत नाही. तिथं पण कशाला खोटं बोलीन. तर त्याच्यात बरं काय की नियम मस्त असा आहे की आता जे कॉन्ट्रॅक्ट्स किंवा जे पेपर वर्क असतं ते सगळीकडे आता सगळ्या बाबूंनी सर्व शासकीय ह्याच्यात हे बायलिंग्वल केलेलं आहे. म्हणजे हिंदी, इंग्लिश आणि लोकल भाषा असेल त्याप्रमाणे 3 भाषेत किंवा 2 भाषेत. त्यामुळे आता तुम्ही बघा, बँकेत जर तुम्ही पैसे काढायला गेलात तर ते 2 भाषा दिसतं, किंवा रेल्वेचं रिझर्वेशन ते सुद्धा तुम्हाला 2 भाषेत दिसतं. तसंच आम्हाला आमचं जे कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे असतात ते द्विभाषिक असतात. मग आता त्याची कुठली भाषा धरायची? आम्ही करतो ते टाईप इंग्लिशमध्येच, परंतु आम्ही जी आहे सही, माझी सही जी असते ती स्वाक्षरी ती हिंदीत असते. आणि त्याचा नियम असा आहे की ज्या भाषेत तुम्ही सही केली ते डॉक्युमेंट त्या भाषेचं आहे असं समजलं जातं. त्यामुळे ओब्वियसली माझं स्टॅटिस्टिक्स हे 75-80% हे तिकडचं असायचं. आणखीन एक गोष्ट बरं का, आता सगळ्यात शेवटी म्हणजे जाता एक गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे की म्हणजे सगळ्यात शेवटी त्यांनी आम्हाला एक विचारलं की काय बुवा तुमचं सूचना काय आहेत, किंवा हिंदीचा प्रचार प्रसार आणखीन वाढावा ह्याच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता. तर हे आम्हाला संभाव्य उत्तर माहितीच होतं. तर मी आणि आकाशवाणीच्या डायरेक्टरनी आम्ही ठरवलं बरं का. मी त्यांना सांगितलं, म्हटलं असं आहे की आपल्या संपूर्ण देशात जेवढे रेडिओ टी जेवढे जे स्टेनोटायपिस्ट आहेत ते सगळे इंग्लिश चांगलं असणारे परंतु हिंदी येत नसणारे, म्हणजे बहुतेक केरळी आहेत. तर त्याच्यामुळे मुळात तुम्हाला स्टेनोटायपिस्ट किंवा हे जी कॅटेगरी आहे त्याच्यात तुम्हाला हिंदी टायपिस्ट किंवा लँग्वेज टायपिस्टच्या तुम्हाला अपॉइंटमेंट करायला पाहिजे, तर ते शक्य होईल. कारण की असं काही शक्य नाही की मी हिंदीत पत्र द्यायचं म्हटलं आणि मी माझ्या स्टेनोला जर डिक्टेट केलं तर त्याला येतच नाही, तर तो काय म्हणेल हे घ्या कागद पेन तुम्हीच लिहा, मी फक्त ते झेरॉक्स काढून कॉपी करून पाठवायचं वगैरे काम करीन, नाही का. तर त्याच्यासाठी ही आम्ही सूचना केली. ते म्हणजे ठीक आहे. मग त्यांनी विचारलं यापूर्वी तुम्ही कोणाला हे कळवलीत का सूचना. तर आमचा रेडिओचा डायरेक्टर होता, तो म्हटलं साहेब 5 वर्षापूर्वी आपली हिंदीची पार्लमेंटरी कमिटी अशी होती, तर त्याच्यात आम्ही हे लेखी दिलेलं आहे. आता हे आपण हिंदी कमिटी आहे, ती आधीची पण पार्लमेंटरी कमिटी. मग ते म्हटलं अच्छा ठीक आहे यावेळेस आम्ही राष्ट्रपतींकडे पाठवतो ही सूचना, चांगली सूचना. आणि अशा रीतीने तो कार्यक्रम तिथंच संपन्न झाला. परंतु आता तुम्ही विचाराल की ते झालं असेल का, आता रिक्रुटमेंट झाली असेल का? अहो नाही, कारण गेली 10-15 वर्ष जवळजवळ रिक्रुटमेंट अगदी आवश्यक तेवढीच झालेली आहे, अगदी कमी झाली आहे. त्याच्यामुळे आता त्यांनी खास करून काही हिंदीचे टायपिस्ट भरले असतील असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे परत जर कुठली कमिटी आली तर त्याला आमचा रिपोर्ट ते दाखवतील की बघा आम्ही पूर्वीची सूचना दिली होती. एनिवे हिंदीचा मात्र प्रचार व्हायला पाहिजे आणि प्रसार व्हायला पाहिजे, यात मात्र मला काही संदेह नाही.